घ्या. हे माझंच घर माहितीये मला. मग माझ्याच घरात तुम्ही मलाच सरबत देताय. माझ्या खर्चासारखी मदत करू नको का? नाही तसं नाही, करा ना. सरबत प्या ना. जिगर का दर्द ऊपर से नहीं. ए काय जिगर का दर्द काय? तुझा जिगर का दर्द तिकडे बघ एकटा. अरे जा ना. हे हाय. तू अशी एकटी का उभी आहेस? बोर होतोय खूप. का ग? कारण माझ्या वयाचं इथे असं बोलायला कोणीच नाहीये ना म्हणून. अगं मी काय इतकाही मोठा नाही तुझ्यापेक्षा. फार फार तर 1-2 वर्ष. आणि मी तुझ्याशी काय बोलू? आपण काही तसे मित्र नाही आहोत ना. मग कसे मित्र आहोत आपण? नाही मुळात आपण मित्रच नाही आहोत. त्यामुळे तुझ्याशी बोलायला माझ्याकडे तरी काही विषय नाही. पण माझ्याकडे खूप विषय आहेत. जसं की हा तुझं सौरभ सर आणि अनामिका मॅम बद्दल काय ठरलंय? अरे यार, तू मला सतत फक्त तोच प्रश्न विचारत राहणार आहेस का? तू पटकन उत्तर देऊन टाक ना, मग मी पुढचे प्रश्न विचारतो. नाही, त्यापेक्षा ना तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की तू मला हाच प्रश्न परत का विचारतोयस. हा असंच असंच म्हणे. अनलेस मी जर त्यांना हो म्हटले तर त्यात तुझा काही फायदा वगैरे होणार आहे का? म्हणजे मे बी तुझी लव्ह लाईफ सेट होईल असं काही? होऊ शकते. का वाटेल ते? तुझ्या आयुष्यात मुलगी आहे तरी का रे? नाही आता नाहीये, पण येऊ शकते. मी पण प्रेमात पडू शकतो ना. व्हॉट एव्हर. ओ दादा, किती उतावीळपणा. जरा थांबा. जरा पेशन्स ठेवायला शिक माझ्यासारखा. नको बाबा, तुमच्याकडून शिकलो तर आमची पण 40 येईल. एवढे वर्ष कोण थांबतो? अरे निदान तो हितेन तिच्या आयुष्यातून पूर्णपणे जाईपर्यंत तरी थांब. मला बोल नको सारखा. मला बोल नको. नाही मला बोल नको. प्लीज घरी जाऊ देत ना. खूप बोर होत आहे. बाळा, आता थोड्याच वेळात केक कापूया, तो खाऊया, थोड्या गप्पा टप्पा होतील, मग निघूया ना आपण. तासभर मोडेल कमीत कमी त्यात. जाते ना. सचिन दादाला विश केलंस? आल्यास प्लीज जा मग. थँक्स. बाय. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही सगळे विनंतीला मान देऊन आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जरा जवळ या सगळ्यांनी, जरा जवळ या. तर आजचा उत्सव मूर्ती आहे माझा नवरा सचिन. टाळ्या. ये. हा म्हणजे तसं पहिल्या पगाराची पार्टी वगैरे असं कोणी करत नाही, पण आता तुम्ही सगळे घरातलेच आहात आणि तुम्हाला माहिती आहे की सचिनला आधी नोकरी मिळत नव्हती, ती त्यांनी मिळवली, ती त्यांनी टिकवली. म्हणजे त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खूप मेहनत करतो माझा नवरा आणि आज त्याला पहिला पगार मिळालेला आहे 70,000 रुपये. तर आता आम्ही केक कापणार आहोत. म्हणजे सचिन केक कापणार. सचिन कापा केक कापा. रिया मॅडम,
हे जिकडे मॅनेजर आहेत ना त्यांचे बॉस आहेत ह्या रिया मॅडम. बरं झालं आम्ही आता केकच कापत होतो. या ना. अच्छा तुम्ही बोलवलं वाटतं यांना. तो काय मला बोलवणार, इथे स्वतःहून आली मी. ऍक्च्युली यावं लागलं कारण कसं आहे ना, तुमच्यासारख्या लोकांना जरा काही मदत केला गैरफायदा गेला जास्त वाट बघत नाही. मॅडम काय बोलताय एक मिनिट. मॅडम काय झालं? हे तू मला विचारतोय आणि कुठल्या तोंडाने मला विचारतोय सचिन? मला खरंच कळत नाही नक्की काय झालं. मी तुला दुपारी चेक दिला होता हे तरी आठवते का? आहे ना चेक आहे. अमाऊंट किती होती? 70,000. किती होती? 70,000. तो चेक मला परत दे सचिन. एक मिनिट. रिया मॅडम अहो तुम्ही असं काय करताय? अहो त्यांचे हक्काचे पैसे आहेत, त्यांचा पगार आहे, तुम्ही परत का मागताय? वल्ली तू थांब जा. नाही नाही शांत बस. काय तुझे कष्टाचे पैसे आहेत ती परत काय मागतीये? तू शांत नाही करणार परत चेक. वल्ली हाय, मला सांगाल का नक्की काय झालंय? सौरभ पटवर्धनचा भाव. मला वाटलं होतं तुमचा भाव तुमच्यासारखा प्रामाणिक असेल. हो, तुम्हाला तुमच्या भावासाठी अभिमान वाटतोय हे बघून मला बरं वाटलं होतं, पण तो असा खालच्या थराला जाईल हे मला नव्हतं वाटलं. नक्की काय झालंय मॅडम? तुम्हाला माहितीये मी माझ्या एथिक्स मध्ये न बसणाऱ्या गोष्टी करत नाही. मी माझे तत्व सोडत नाही. तुमच्या भावासाठी पहिल्यांदा नियम काय वाकवले त्याने तर त्याचा गैरफायदा घेतला. हो ओ काय बोलताय तुम्ही? हे बघा तुम्ही, हे बघा मला मान्य आहे तुम्ही सचिनच्या बॉस आहात, पण तुम्ही असे आरोप नाही करू शकत सचिनवर. काही केलेलं नाहीये त्यांनी. हो का? वल्ली एक मिनिट वाद वाढवू नकोस. आपण आधी काय झालंय ते नीट समजून घेऊया का? अरे सचिन भैया काय बोलतायत? चेक देतोयस ना सचिन? काय झाला? चेक आहे असं म्हटलं होतं ना, मग देतो चेक. चेक आहे, सापडत नाही आता. सापडत नाहीये तुला? 70,000चा चेक तुला सांभाळून ठेवता येत नाही का? ती सांभाळून ठेवायचा नव्हता. नाही मॅम, मी ठेवला होता नीट, तर नेमकं सापडत नाही आता. माझ्याशी खोटं बोलून तुला चेक भरायचं होतं ना? हेच तुझा प्लॅन होता ना? मॅडम असं काही नाहीये. अच्छा, मग चेक कसा वाटला? सचिन, चेक वटलाय. कंपनीच्या अकाउंट मधून 70,000 रुपये तू काढून घेतलाय. मी विश्वास टाकला होता सचिन तुझ्यावर. मला वाटला फक्त घरी बसायला नको म्हणून अशी नोकरी करणारा किती प्रामाणिक असेल, त्याला कामावर किती प्रेम असेल. पण नाही,
पैसा दिसल्यावर तू तुझी लायकी दाखवलीस. माझ्या नवऱ्याची लायकी काढतेस? तोंड सांभाळून बोला माझ्या समोर, पहिलेच सांगतेय. फुकट काम केलं नाहीये त्यांनी, पैसे घेतले, हक्काचे पगार येतो त्याचा. आणि तू बॉस असशील त्याची, माझा नवरा मॅनेजर आहे, नीट बोल. वेडी आहे काय? हसते काय? अरे हसते. मॅनेजर हो का? हो. मॅनेजर आहेस का तू? तू बोलतोस की मी बोलू? तुझा नवरा पिऊन आहे. शिपाई. शिपाईची नोकरी करतो आणि शिपाईला 70,000 पगार असणं शक्यच नाही. बरोबर ना? मॅडम मॅडम मला वाटतं काहीतरी कन्फ्युजन आहे, काहीतरी गैरसमज झालाय. सेम, मला पण असंच वाटलं होतं. पण पैसे डेबिट झाले त्याची एंट्री आहे माझ्याकडे. हे बघा मिस्टर पटवर्धन, मला यात पडायचं काही इंटरेस्ट नव्हता. आज दुपारी पगाराचा चेक घ्यायला जेव्हा हा कॅबिन मध्ये आला. मॅडम एक मदत करू शकाल का? करेन ना. हा तुम्ही दिलेला माझ्या पगाराचा चेकच बँकेत भरीन मी, पण तुम्ही मला दुसरा एक चेक देऊ शकाल का अजून 70,000चा? म्हणजे तो फक्त मी माझ्या बायकोला दाखवीन आणि तिने बघितला की उद्या जसाचा तसा परत आणून देईन, तो नाही बँकेत भरणार. आणि मला वाटलं उद्या सकाळी तुम्हाला चेक परत करेन, पण ज्याची भीती होती ना त्यांनी तेच केलंय. एका शिपायावर एवढा विश्वास टाकायला नको होता मला. शिपायावर? हो, विचार ना तुझ्या नवऱ्याला, तो कंपनीमध्ये काय काम करतो? काय काम करतो तू सचिन? सचिन, तुझ्या चांगल्या स्वभावामुळे मी तुझ्या खोट्यात सामील झाले, पण तू खरंच खालच्या थराला गेला रे, खूप खालच्या थराला. खरं तर मी पोलिसांकडे जाणार होती, पण शेवटी माझीच चूक आहे ना. मी मूर्ख ना, तुझ्यावर विश्वास टाकली. तुला बॅरर चेक द्यायला नको होता. मिस्टर पटवर्धन, तुम्हाला बघून मी काही लीगल ऍक्शन घेत नाहीये, नाहीतर याला सोडलं नसतं मी. सांभाळा तुमच्या भावाला. तू काय, का तू इतकं खोटं बोललास? आई मावशी, हे कुठल्या तोंडाने सांगतील की हे साहेब लोकांची उष्टी खरकटी काढतात? काय म्हणाला होता तुम्ही? मॅनेजर
आणि माझ्याशी खोटं बोललात तुम्ही, इतकं खोटं बोललात. अहो डिग्री आहे ना तुमच्याकडे, एवढं शिकलेला आहात तरी फरशी पुसताय. एवढ्या खोटं बोललात माझ्याशी. हे सगळं लपवताना काहीच नाही वाटलं तुम्हाला? एकदाही असा विचार नाही आला की वल्लीला काय वाटत? एकदाही विचार नाही आला मी एवढी सगळी पार्टी ठेवली, एवढी सजावट केली, काय फुगे फुगत होते? कशाला फुगे फुगत होते? फुगे कशा फुगत होते मी? फुगे का दिली मी पार्टी? नाक कापलं माझं सगळ्यांसमोर, नाक कापलं माझं सगळ्यांसमोर तुम्ही. लाज वाटते मला तुमची, लाज वाटते. मला वाटत होतं की माझा नवरा नाकारताय, घरीच बसून असतो, काही करत नाही, दोन शब्द बोलताना तत पप होतं, ते मीच बोलायचं ना, आणि तोच नवरा माझ्याशी खोटं बोललाय. आता तुम्ही काहीच बोलत नाही आहात. हा आता का नाही बोलत आहात? मला वाटायचं एवढं लोड न घेऊन मी कसं जगणार आहे माझं आयुष्य, पण हे तर अजून भयंकर आहे ना. तुम्हीच बोलताना खोटं बोलायचं नाही, तुमचा भाऊ खोटं बोलला, आता का बोलत नाही आहात? बोला ना. सारखं म्हणायचं की वल्ली पैसे पैसे करते, वल्ली डोकं खाते, लोकांच्या गोष्टीमध्ये नाक खूप असते. पण आता तुमच्या भावांनी जे काही केलं तर त्याला बोला ना, बोला ना. अशा माणसाबरोबर मी आनंदाने कसं नांदायचं, कसं नांदायचं? माझं पुढचं भविष्य काय होणार आहे त्याची शाश्वती नाहीये भाऊजी. अशा माणसाबरोबर मी कसा संसार करायचा? बोला. माई मावशी काय म्हणता तुम्ही नेहमी? तुम्ही म्हणता ना सचिनची काळजी घे, त्याच्यावर प्रेम कर, त्याला छान छान गोष्टी खाऊ घाल, हे सगळं मी करायचं आणि सचिन काय करणार? खोटं बोलणार. हे चालतंय तुम्हाला? आता सचिन खोटं बोललाय तर तुम्ही का गप्पात? म्हणजे सगळे नियम फक्त सुनेला आणि हा वाटेल ते करणार, ते चालतंय तुम्हाला? बोला ना सचिन आता. भाऊजी आता बोला ना. जसं तुम्ही मला बोलला होता तसं तुमच्या भावाला बोला. बोला. बघितलं अप्पा, लाडका भाऊ आहे ना, आता कोणी नाही बोलणार. आणि यांचा सुद्धा लाडका सच्चू कोणी काहीच बोलणार नाही. मला तर असं वाटतं सगळ्यांना सगळं माहिती होतं. तुम्हाला हे सगळं माहिती होतं? मला सगळ्यांना सगळं माहिती होतं. मलाच काही माहिती नव्हतं.